पहिले एक माणूस येतो, मान खाली घालून शिरकाव करतो आणि तो शिरकाव केल्यानंतर मी तुमच्यातलाच आहे, फक्त वेगळा आहे असं सांगता सांगता तुमच्या जमिनी, तुमचे बंगले, तुमची घरं चढ्या किमतीनं विकत घेतो आणि मग त्याचा भाईबंद आणतो, मग त्याचा भाईबंद आणतो आणि एका विशिष्ट टप्प्यावर त्यांची संख्या जाऊन पोहोचली की मग मागणी काढली जाते, हमें इबादत की जगह दीजिए। आणि मग त्या इबादतच्या जगेचं रूपांतर एका धर्मस्थळात होतं आणि त्या धर्मस्थळामध्ये मदरसे चालू होतात आणि त्या मदरशामधून राष्ट्रीय शिक्षण दिलं गेलं असतं तर त्याविषयी आम्हाला काहीही आक्षेप नाही, परंतु तिकडे राष्ट्रीय शिक्षणाऐवजी भलतंच शिकवलं जातं। ज्या ज्या गावात मदरशातून कट्टर शिक्षण दिलं जातं तिथले स्लीपर सेल आणि हे मदरसे यांच्यामधला संबंध आपण तपासून पाहायला पाहिजे।